आणि 118 पडली म्हणजे महायुतीची मत महाविकास आघाडी हा मत कुठली फुटली काय फुटली यांना पुरोगामी विचाराला साथ दिलेली ती मत आहेत वसंतनानांना पडलेली. विरोधी पक्षातली लोकांचं असं आहे की ते वातावरणानुसार बोलतात. घरातला उमेदवार उभा केला असता तरी सगळे म्हणले असते त्यांना दुसऱ्याला पदच द्यायचे नाही, त्यांच्याकडे माणसंच नाही, फक्त घरातच पाहिजेत सगळी पद. आता सर्वसामान्य ज्यांना प्रदीर्घ असा अनुभव जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीचा, मार्केट कमिटीचा, साखर कारखान्याचा, सहकाराचा अनुभव असलेला माणूस, ज्याचा जिल्ह्यात एकमेकाशी संबंध आहे, असा माणूस दिला तर हे म्हणता येईल घरातला दिला. ठीक आहे, किरकोळ गोष्टी आहेत, काय तर कारण पाहिजे. निवडणूक ही कायम मोहिते पाटील केंद्रितच राहते, त्यांना दुसऱ्या विषयावर बोलताच येत नाही. बघेल तेव्हा आमच्यावरच बोलायचं. जिल्ह्यासाठी काय करणार ह्याच्यावर कोण काय बोलत नाही. मी घालायच नाही का गॉगल? सर्वसामान्य माणसं घालतात गॉगल. उन्हात चालत असताना गॉगल घालायचं का नाही? मी घरात गॉगल घालून बसलो तर गोष्ट वेगळी आहे. भर उन्हात 1-12 वाजता जर मी एखाद्या बूथवर व्हिजिट करत असेल, गाडीत बसताना उतरताना घालू नाही का? सर्वसामान्य माणसं सुद्धा गॉगल घालतात. राष्ट्रवादी सांभाळून घेणार. मी मागेच सांगितलेलं आहे, या जिल्ह्यातील जे काय पक्षाचे पदाधिकारी असतील या बाबतीतले सर्वस्वी निर्णय आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी घेतील. काल राजाभाऊंनी पालकमंत्री म्हणाले की आता विधान परिषद आता डीसीसी बँकेची निवडणूक आहे, त्यामध्ये आणखी त्यांनी यावर मैदानामध्ये आम्ही असं आव्हान दिलं. हो, लागू द्या की त्यावेळेस बघू त्या गोष्टी. कारण या जिल्ह्याला साखरेची वेगळी चळवळ आहे, ती वेगळ्या माध्यमातून लढली जाते. ज्या